सकाळच्या घाईमध्ये पटकन नाश्ता कोणता होत असेल तर हा नाश्ता होते आणि प्रत्येकाला घरामध्ये असं चटपटी नाश्ता पाहिजे. एकच एक नाश्ता खाऊन तुम्ही बोर होत असाल तर मक्याच्या कणसामध्ये जर तुम्ही रवा टाकून जर हा नाश्ता केला ना, अतिशय टेस्टी असा नाश्ता होतो. चला तर मक्याचे दाणे आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचे आहे आणि त्याला बारीक करून घ्यायचं. पेस्ट झाली तरी चालेल. आता ती पेस्ट मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. आता 1 वाटीच मक्याचे दाणे घेतलेले होते आणि त्यामध्येच आपल्याला बारीक असा रवा वापरलेला आहे. तर 1 वाटी आपल्याला बारीक रवा त्यामध्ये टाकायचा आहे. आता रवा टाकल्यानंतर काय करायचं, दोन्ही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी त्यामध्ये दही टाकायचं आपल्याला. दही आंबट असलं तरी चालेल किंवा फ्रेश दही असलं तरी चालेल आणि 10 मिनिटं आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे. आता 10 मिनिटं झालेली आहे. मस्त आपला रवासुद्धा छान फुललेला आहे, परंतु त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. आता मिक्सरच्या पॉटमध्ये मी पाणी टाकलेलं होतं, तेच पाणी त्याच्यामध्ये टाकत आहे. नंतर मिरचीची पेस्ट टाकायची. 3 ते 4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि त्यामध्ये 1 चमचा आपल्याला तेल टाकायचं आहे. फुलण्यासाठी मी इथे इनोचा वापर केलेला आहे. जर तुम्हाला इनो आवडत नसेल किंवा तुम्ही इनोचा वापर करत नसाल तर तुम्ही बेकिंग सोडासुद्धा त्याच्यामध्ये टाकू शकता. आणि मस्त आपल्याला त्या मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मीठसुद्धा टाकायचं आहे. प्लेटला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पूर्ण मिश्रण ओतून घ्यायचं आहे आणि टॅप करायचं आहे. कुकरमध्ये पाणी ठेवायचं आपल्याला आणि त्यावर आपल्याला प्लेट ठेवायची आहे. वरून थोडंसं तिखट टाकायचं. बघा आपला मस्त खमंग असा ढोकळा छान झालेला आहे. आपण नुसत्या रव्याचा सुद्धा ढोकळा केलेला आहे आणि बेसनाचा सुद्धा ढोकळा केला आहे, परंतु यामध्ये मी मक्याचे दाणे टाकून त्याचा ढोकळा बनवला आहे. अतिशय सुंदर आणि टेस्टी लागतो आणि तेलामध्ये मोहरी, जिरं आणि थोडंसं मिरची टाकायची, हिरवी मिरची, आणि खमंग अशी आपल्याला त्यावर फोडणी टाकायची आहे. आता आज नाश्त्याला काय केलं आहे ग? आज मी मक्याचा ढोकळा केला आहे. खूप सुंदर लागतो खायला. बढिया. घ्या खाऊन बघा. हो हो, थँक्यू. असा ढोकळा तुम्ही नाश्त्याला करू शकता, मुलांच्या टिफिनच्या डब्यामध्ये सुद्धा करू शकता आणि अतिशय टेस्टी आणि खूप सुंदर झालेला आहे. हलका आहे, फुलका आहे. तुम्ही नक्की करून बघा. आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.